एक सेकंड ऑटोमॅटिक पाण्याचा फायदा काय हे बघा. ही आपली सीता जेव्हा तिला पाहिजे तेव्हा ती पाणी पिते. आता मी असे नसलो असतो तर या तहान लागली असती, जोपर्यंत मी येत नाही तोपर्यंत थांबावं लागलं असतं. आता रागात बघत आहे, ए बाई बघू नको. हे जे पाणी आहे या पाण्याची लेवल जर का खाली गेली तर हे पाणी पडतं. दिसत असेल तुम्हाला, जसं हे बॉल खाली जाईल पाणी पडतं आणि बॉल वरी आल्यानंतर ऑटोमॅटिक पाणी बंद होतं. जर का तुम्हाला कमीत कमी पैशामध्ये गोटा करायचा असेल तर हा व्हिडिओ नक्की बघा. असं मी काही म्हणणार नाही. हा माझा गोटा आहे. जवळपास खूप जण कमेंट करत होती, दादा गोटा कसा केलेला आहे, याला पैसा किती लागला आहे, ऑटोमॅटिक पाण्याचं कसं आहे, हे सविस्तर या व्हिडिओ मी सांगणार आहे. आता गडबड करायसारखं काही नाही, निवांत बोलणार आहे. आणि मी खरं सांगतोय, व्हिडिओ करता वेळेस किंवा असं बोलता वेळेस खूप काही बोलायचं असते, परंतु भीतीपोटी माणूस बोबडं बोलते की काय, फास्ट बोलते की काय, या पोटी मी काही गोष्टी स्किप होतात. परंतु मी या व्हिडिओमध्ये निवांत पूर्ण माझा टाइम घेऊन सांगणार आहे की जसं हे ऑटोमॅटिक पाण्याचं असेल ते ऑटोमॅटिक पाणी कसं आहे, वरचं जे दिसं असेल ते वरचं कसं केलेलं आहे, याची हाईट किती आहे, विड्थ किती आहे, प्रॉपर सविस्तर सांगणार आहे. हा जो गोटा आहे जवळपास या पूर्ण गोटा रेडी व्हायला 2 महिने लागलेत. परंतु या 2 महिन्याच्या अगोदर माझ्या मनामध्ये जवळपास 1000 वेळेस गोटा तयार झालाय. आता एक सेकंड ऑटोमॅटिक पाण्याचा फायदा काय हे बघा. ही आपली सीता जेव्हा तिला पाहिजे तेव्हा ती पाणी पिते. आता मी असे नसलो असतो तर या तहान लागली असती, जोपर्यंत मी येत नाही तोपर्यंत थांबावं लागलं असतं. आता रागात बघत आहे, ए बाई बघू नको, पाणी पी. जेव्हा तिला पाणी लागलं, जेव्हा तिला तहान लागली तेव्हा ती पाणी पिते. ही ऑटोमॅटिक पाण्याचं सुख, खरं सुख म्हणजे हे सुख आहे. तर चला डिस्कस करू. इथं आपलं राम्या आणि बदाम्या झोपलेला आहे. आता ही जी दावण आहे याला गव्हाण म्हणतात. आता गव्हाणाची जी हाईट आहे ती खालून हाईट जी आहे 2 फूट हाईट आहे. ओके. आणि जी विड्थ आहे, विड्थ मधामधली जी विड्थ आहे ती पण 2 फूट विड्थ आहे. म्हणजे हाईट आणि विड्थ 2 फूट आहे. मग आता हे जे दावण आहे या दावणीपासून जे राम्या उभं टाकलंय तिथं मागे एक नाली दिलेली आहे, जेणेकरून गोमूत्र वगैरे जावं. त्या नालीपर्यंत जी लेंथ आहे ती 8 फुटाची लांबी आहे. म्हणजे आपली जी गाय उभं टाकली, या गाय उभं टाकण्याची जे बेड आहे तिची लांबी आहे 8 फुटाची. आणि जे पाण्याची चाऱ्याची दावण आहे, चाऱ्याची दावण आहे त्या दावणीची हाईट आहे 2 फूट आणि विड्थ आहे 2 फूट. चाऱ्याची दावण समजली असेल. चाऱ्याच्या दावणीनंतर पाण्याची दावण जी आहे, आता पाण्याची दावणीचं काय, जी काही चाऱ्याची दावण आहे त्याच्या अर्धा फूट हाईट म्हणजे 2.5 फूट हाईट आहे. आता एकदा समजून घ्या कसं म्हणतोय ते. ही चाऱ्याची दावण आहे, चाऱ्याच्या दावणीच्या अर्धा फूट हाईट घेतलेली आहे आणि म्हणजे जवळपास 2.5 फुटाची हाईट घेतलेली आहे. मग 2.5 फुटाची हाईट घेतल्यानंतर याच्या मधामध्ये जी आहे, मधामध्ये पण ही अर्धा फूट आहे. अर्धा फूट घेण्यापेक्षा इथं केसिंग पाईप टाकलेला आहे. ती केसिंग पाईप तुम्हाला 180 mm ची केसिंग पाईप भेटते. ती तुम्हाला मधोमध कट करून त्याला जर काय चिमटामध्ये फसवलं तर तुम्हाला हे ऑटोमॅटिक पाण्याचं इझिली करता येईल. नाही जरी समजलं तर मला एकदा इंस्टावर किंवा व्हॉट्सअपवर कॉल करा, आपण पर्सनली बोलू, जेणेकरून मला तुमच्या गोट्यामध्ये, जसं की माझा गोटा आहे हे 26 फूट बाय 20 फुटाचा गोटा केलेला आहे. तुमचा गोटा मे बी मोठा गोटा असेल किंवा छोटा गोटा असेल, जेणेकरून मला कॉल करा, आपण त्यावर बसून डिस्कस करू. ओव्हरऑल तुम्हाला समजलं असेल ही जी चाऱ्याची दावण आहे, चाऱ्याची जी आहे 2 फूट हाईट 2 फूट विड्थ, त्यानंतर पाण्याची आहे ती 2.5 फूट हाईट आहे आणि मधामध्ये 180 mm ची केसिंग पाईप टाकलेली आहे. त्यानंतर ही टाकी आहे जवळपास 1,500 लिटरची टाकी आहे. त्या टाकीला पाईप थ्रू कनेक्शन केलेलं आहे. ही पाण्याची दावण इथं आणि ही पाण्याची दावण इथं कनेक्शन केलेलं आहे. कनेक्शन केल्यानंतर आता हे जे वॉल आहे या वॉलला फ्लोटिंग वॉल किंवा पाण्यावर तरंगणारा वॉल, ऑटोमॅटिक वॉटर बॉल वॉल, जसं काही तुम्हाला म्हणता येईल. आता याला हसायसारखं काही नाही. हार्डवेअर दुकानावर जा किंवा इंस्टाग्रामवर माझ्या जे हायलाईट आहे त्या हायलाईटमध्ये चेक करा. ॲमेझॉन लिंक आहे त्याच्यामध्ये तुम्ही बाय करू शकता किंवा तुमच्या जवळच्याच हार्डवेअर दुकानावर जा. तुम्हाला बॉल वॉल किंवा ऑटोमॅटिक बॉल वॉल जर म्हणलं तर तुम्हाला मिळून जाईल. आता त्याचं फिटिंग काय, फिटिंग पण काय अवघड नाही. याला इलेक्ट्रिसिटी पण लागत नाही, कोणतीही लागत नाही. याचं वर्किंग काय, काम कसं केलं जातं ते लक्षात करून घ्या. हे जे पाणी आहे या पाण्याची लेवल जर का खाली गेली तर हे पाणी पडतं. दिसत असेल तुम्हाला, जसं हे बॉल खाली जाईल पाणी पडतं आणि बॉल वरी आल्यानंतर ऑटोमॅटिक पाणी बंद होतं, जेणेकरून म्हशीला 24 घंटे पाणी पिता येईल. आपण यदा कदाचित गोट्यात नसलो तरी पण जेव्हा केव्हा प्राण्याला, आपल्या पशुला पाणी पाहिजे तेव्हा ती पाणी पितं. आता याचा नुकसान पण आहे. नुकसान काय, जास्त असं काही नुकसान नाही, परंतु जेव्हा केव्हा म्हैस चारा खाते, चारा खाल्लेलं हे जे आहे पाण्यामध्ये पडतं. आता एवढं तुम्हाला एक काढून पुन्हा चाऱ्यात दावणी टाकलं तर ते म्हैस खातात. एवढं जास्त काही मला असं वाटत नाही हे मोठं डिसएडव्हान्टेज आहे. फायदे खूप जास्त आहेत, नुकसान फक्त एवढंच आहे की जे चारा असेल ते चारा याच्यात पडतं.
आता ऑटोमॅटिक पाण्याचं आणि चाऱ्याची दावण हे जवळपास समजलं असेल. त्याच्यानंतर सर्वात महत्त्वाचं काय आहे, तर महत्त्वाचं कॉस्ट कटिंग कुठं केलेलं आहे. कॉस्ट कटिंग मी पाण्याच्या दावणीमध्ये किंवा कुठे केली नाही, कारण की दावण असती, दावण तुम्हाला स्ट्रॉंग बांधावं लागतं, कारण की हे 1-2 वर्षाचं नाही, जोपर्यंत तुमच्या म्हशी राहतील म्हणजे 5-10 वर्षापर्यंत चालायला पाहिजे. कॉस्ट कटिंग कुठं गेली, तर वरती कॉस्ट कटिंग केली. आता इथं मी प्रोफाईलमध्ये करू शकलो असतो, प्रोफाईल म्हणजे पत्रामध्ये करू शकलो असतो, पण पत्र खूप जास्त गरम होतात आणि म्हशीला एक प्रकारे पाऊस चालेल, पाणी चालेल, परंतु हेवी टेम्परेचर, खूप जास्त टेम्परेचर असणार आहे, ते चालणार नाही. त्यामुळे मी काय केलंय, वरी तुम्हाला एक तार दिसत असेल, हे तुम्हाला बॉर्डर तार आहे. त्या ताराच्या वरी ग्रीन मॅट टाकली आहे आणि ग्रीन मॅटच्या वरी फारी टाकलेली आहे, जेणेकरून वरी पावसाचं पाणी येणार नाही आणि याच्यामध्ये टेम्परेचर पण खूप कमी राहतं आणि कॉस्ट म्हणजे खूप खूप कमी कॉस्ट लागलेलं आहे. आता एक्झॅक्ट कॉस्ट मी तुम्हाला सर्व गोट्यात सांगतो. 1,52,000 जवळपास पूर्ण गोट्याची कॉस्ट लागलेली आहे. याच्यामध्ये या कन्स्ट्रक्शन, या बेडपासून खाली जे बेड केलेलं आहे त्या बेडपासून या दावणीचं कन्स्ट्रक्शन, पुन्हा हे पूर्ण अँगलमध्ये किंवा पूर्ण हे जे जाळी आहे ते पूर्ण जे कॉस्ट आहेत ते लागले 1,52,000, 1,00,000-1,50,000 जवळपास लागलेला आहे खर्च. आता मे बी तुम्हाला 2,00,000 पण लागतील, कारण की मोस्टली हे बार्गेनिंग, जसं तुम्ही बार्गेनिंग करसाल, जसं तुम्हाला होलसेल रेटमध्ये जाऊन काही गोष्टी असतात जिथं बार्गेनिंग करावं लागेल, काही गोष्टी तुम्हाला कमी भावामध्ये मिळतील किंवा जास्त भावामध्ये मिळतील. ओव्हरऑल 2,00,000मध्ये हे 20 बाय 26 फुटाचा गोटा तयार केलेला आहे. आता मला माहीत नाही मी कसं बोललोय काय नाही, व्हिडिओ एडिट करता वेळेस कळेल. भरपूर सारे प्रश्न मी कव्हर केले असतील. जरी पण काही व्हिडिओमध्ये काही क्वेश्चन राहतील, जसं की ऑटोमॅटिक पाण्याचा असेल किंवा हाईटचा असेल. हां, हाईट एक राहिली. ही जी हाईट आहे ही पूर्ण सेंटरची हाईट आहे ती 12 फूट आहे आणि जी एंडिंगला हाईट आहे ती 10 फूट आहे, जेणेकरून वरचा जो स्लोप आहे, म्हणजे पाऊस जरी पडला तरी पावसाचं पाणी वरी थांबू नये. इथं सेंटरला आहे ती 12 फुटाची हाईट आहे आणि एंडिंगला आहे ती 10 फुटाची हाईट आहे, जेणेकरून पावसाचं पाणी किंवा काही जरी पडलं ना ते स्लोप थ्रू खाली जावं. जवळपास आता मी जास्त व्हिडिओ करणार नाही, कारण की मला जास्त व्हिडिओमध्ये काय आहे, जवळपास सगळं सांगितलेलंच आहे. जरी पण तुम्हाला काही डाऊट असतील तर इंस्टाग्रामवर किंवा फेसबुकवर तुम्ही डायरेक्ट मेसेज करा किंवा कॉल करा. फक्त माझं कॉलेज टायमिंग आहे 10 ते 5. 10च्या अगोदर किंवा 5च्या नंतर करा. मी टाईम असेल मला तर मी तुम्हाला नक्की कॉल बॅक करेल किंवा तुमच्या आन्सराला मी उत्तर देईल. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.